Hello dear student, now welcome in the online batch of Sai Academy of Science Standard 8 Subject Science महाराष्ट्र बोर्डची ऑनलाईन बॅच आपली स्टार्ट आहे आणि सेकंड चॅप्टर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केला आहे ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला हेल्थ म्हणजे काय समजून सांगितलं, डिसीज म्हणजे काय समजून सांगितलं, म्हणजे व्हॉट इज डिसीज, त्यानंतर टाईप्स ऑफ डिसीज मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. ठीक आहे, मागचा व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल हेल्थ म्हणजे काय, डिसीज म्हणजे काय आणि डिसीजचे टाईप्स म्हणजे काय. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत ही डायग्राम. ठीक आहे, जी तुम्हाला दिलेली आहे ज्याचं नाव आहे टाईप्स ऑफ डिसीजेस. ठीक आहे, तर या डायग्राममध्ये तुम्हाला डिसीजेसचे टाईप्स दिलेले आहे, कोणकोणत्या प्रकारचे डिसीज म्हणजे रोग असतात, कोणकोणत्या प्रकारचे आजार असतात आणि त्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, तर बघा डायग्राममध्ये सुरुवातीला दिलेले आहे फर्स्ट दोन अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि सेकंड अकॉर्डिंग टू रिझन. म्हणजे डिसीज जे आहे, डिसीजचे जे टाईप्स आहे त्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. ठीक आहे, एक तर अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे डिसीज हे वेळेनुसार असतात. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे वेळ, म्हणजे जास्त वेळेसाठी राहणारा डिसीज एखादा, कमी वेळेसाठी राहणारा डिसीज, ते येतात ड्युरेशनमध्ये वेळेनुसार. आणि रिझन्स म्हणजे अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे काही रिझन, काही कारण असतात ज्यामुळे तुम्हाला डिसीज होतात, आजार होतात. ठीक आहे, तर काही वेळेनुसार होणारे आहे आणि काही रिझननुसार होणारे आहे. तर बघा अकॉर्डिंग टू ड्युरेशन यामध्ये दोन डिसीज दिलेले आहे. पहिला आहे क्रॉनिक डिसीज, कोणता क्रॉनिक डिसीज, आणि सेकंड आहे ॲक्यूट डिसीज. सेकंड कोणता आहे ॲक्यूट. आता क्रॉनिक डिसीज म्हणजे कसा, क्रॉनिक डिसीज म्हणजे असे आजार जे जास्त वेळपर्यंत राहतात. ठीक आहे, म्हणजे लाँग टाईमपर्यंत ते तुमच्या बॉडीमध्ये राहतात, लाँग टाईमपर्यंत जे डिसीज सर्वाईव्ह करतात, म्हणजे जिवंत राहतात, म्हणजे जे डिसीज जास्त वेळ घेतात त्यांना काय म्हणतो आपण, क्रॉनिक डिसीज म्हणतो. ठीक आहे, काय म्हटलं मी, जे डिसीज जास्त वेळ घेतात, जास्त वेळपर्यंत राहतात त्यांना आपण क्रॉनिक डिसीज म्हणतो. ठीक आहे, जसं ही डायग्राम बघा तुम्हाला दिलेली आहे क्रॉनिक डिसीजची. जसं यामध्ये बघा अस्थमा दिलेला आहे. ठीक आहे, अस्थमा जास्त वेळपर्यंत राहतो. ठीक आहे, जसा बी पीचा दाखवलेला आहे तुम्हाला एक डायग्राम बी पी मोजताना. जसा बघा पाठीचा आजार. ठीक आहे, ओल्ड एज पर्सनला जास्त हा आजार होतो आणि खूप वेळपर्यंत हा आजार राहतो कोणाला, पाठीचा पाठ वगैरे दुखणे. ठीक आहे, जसं हे एक गर्ल जिचं डोकं दुखून राहिलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचे डिसीज जे खूप वेळपर्यंत राहतात, लाँग टाईमपर्यंत राहतात. जसं एखादा अस्थमा झाला, हा मुलगा बघा अस्थमाचा ट्यूब घेत आहे. नंतर हा पोटाचा त्रास झाला कोणाला. ठीक आहे, जनरली अस्थमा बेस्ट एक्झाम्पल आहे क्रॉनिक डिसीजचं. म्हणजे जास्त वेळपर्यंत राहणारे जे डिसीज आहे त्यांना काय म्हणतो आपण, क्रॉनिक डिसीज, म्हणजे ते खूप वेळ घेतात बरे होण्यासाठी. ठीक आहे, सेकंड आहे ॲक्यूट डिसीज. ठीक आहे, ॲक्यूट डिसीज म्हणजे जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे, थोडा तीव्र डिसीज राहील हा, पण हा जास्त वेळ घेणार नाही तुमचा, असा हा डिसीज राहील, ज्याला म्हणतो आपण ॲक्यूट डिसीज. ठीक आहे, जसं बघा हा पाठ दुखणे, एखाद्याचा हार्ट वगैरे दुखून राहिला आहे. ठीक आहे, पोट वगैरे दुखणे, म्हणजे जास्त तीव्र आजार असतात हे, म्हणजे तुम्हाला त्रास देणारे असतात हे. जसं पाठ वगैरे दुखून राहिली असेल तुमची, पोट वगैरे दुखून राहिलं असेल तर खूप जोरानं दुखते ते, कधी कधी तुम्हाला खूप जास्त पेन होतो. ठीक आहे, लगेच ते बरे पण होतात जास्त, पण ते कसे असतात थोडेसे तीव्र, म्हणजे तुम्हाला त्रास देणारे, पेन देणारे असतात डिसीज. ठीक आहे, कोणते तर हे ॲक्यूट डिसीज, ज्याचे मी तुम्हाला काही डायग्राम तुमच्यासमोर ठेवत आहो. ॲक्यूट डिसीजचे अशा प्रकारचे भरपूर, एवढेच नाही तर भरपूर डिसीज त्यामध्ये येतात ज्याला आपण ॲक्यूट डिसीज म्हणतो. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये जर म्हटलं तर क्रॉनिक डिसीज म्हणजे लाँग टाईमपर्यंत राहणारा डिसीज, आणि ॲक्यूट डिसीज म्हणजे जो कमी वेळेपर्यंत, म्हणजे तो जास्त वेळ घेत नाही, अशा प्रकारचा डिसीज म्हणजे कोणता, तर ॲक्यूट डिसीज. ठीक आहे, हे पुढे डिटेलमध्ये येणार आहे तेव्हा आपण बघू. आता बघू आपण अकॉर्डिंग टू रिझन. ठीक आहे, काही डिसीज असतात त्याला काही कारण, रिझन असते, म्हणजे त्याला कारणं असतात, तसेच ते होत नाही. ठीक आहे, विदाऊट रिझन ते तुम्हाला होणार नाही. त्याच्यात बघा पहिला आहे हेरिडेटरी डिसीज. कोणता, हेरिडेटरी डिसीज. हेरिडेटरीचा अर्थ काय होते, हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिकता.
अनुवांशिकतेने होणारे आजार, ठीक आहे, म्हणजे आईवडिलाला असेल तर त्याच्या मुलाला होईल, मग नंतर त्याच्या मुलाला होईल, त्याच्या म्हणजे पिढ्यानपिढ्या, एक पिढीनंतर दुसरी पिढी, एक दुसऱ्या पिढीनंतर तिसऱ्या पिढी, म्हणजे अनुवांशिकतेनुसार होणारे जे डिसीज आहे त्याला काय म्हणतो आपण, हेरिडेटरी डिसीज म्हणतो. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हा एका प्रकारचा आजार आहे जो अनुवांशिकतेने होतो, म्हणजे पॅरेंट्सला असेल तर त्याच्या चाइल्डला तो होईल, ठीक आहे. जसं मी तुम्हाला याचं एक्झाम्पल दाखवतो. डाऊन सिंड्रोमचं बघा, हा डिसीज आहे तो. हा मुलाचा फेस बघा कसं वाटत आहे तुम्हाला, हे मुलांचे फेस बघा, ठीक आहे. तर थोडंसं तुम्हाला मेंटली हे मुलं बरोबर वाटणार नाही, मानसिकरित्या हे मुलं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यांच्या चेहऱ्यावरून असं लक्षात येत आहे, म्हणजे त्यांचा माइंड पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही, ठीक आहे. अशा प्रकारचा हा जो डिसीज आहे याला म्हटलं जाते डाऊन सिंड्रोम, ठीक आहे. हा अनुवांशिकतेने होतो, म्हणजे पॅरेंटकडून चाइल्डला हा डिसीज होईल, ठीक आहे. तर याला म्हणतात हेरिडेटरी डिसीजेस. नंतर बघा, नंतर आहे ॲक्वायर डिसीजेस. आता ॲक्वायर डिसीजेसमध्ये दोन प्रकारचे डिसीज येतात, इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज. हे कशामध्ये येतात, ॲक्वायर डिसीजमध्ये. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे इन्फेक्शनमुळे होणारे डिसीज, जसं कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी. तर हा डिसीज कसा आहे, कॉमन कोल्ड बघा, हा सर्दी, कॉमन कोल्ड किंवा फ्ल्यू हा डिसीज इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे एकाला झाला की तो दुसऱ्याला होतो, मग हवेमार्फत त्याचे पार्टिकल हवेमध्ये जातात, दुसऱ्या पर्सनजवळ गेले तर त्याला पण होते, दुसऱ्यापासून तिसऱ्याला होते. सर्दी हा रोग माहिती आहे तुम्हाला, एका झालं की दुसऱ्याला होते, दुसऱ्याला झाली की तिसऱ्याला होते. इन्फेक्शियस आहे, हवेमार्फत काय होतात, हे पसरतात, म्हणून याला काय म्हणतात, इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. जसं कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, फ्लू म्हणजे तोच प्रकार आहे. डेंग्यू झाला, ठीक आहे, डेंग्यूचं हे एक डायग्राम बघा, हे डेंग्यूचे पेशंट तुम्हाला दिसत आहे, हा पण इन्फेक्शियस डिसीज आहे, मॉस्किटोमुळे होतं. तुम्हाला माहीत आहे, मॉस्किटो एकाच्या बॉडीवर बसला, दुसऱ्याच्या बॉडीवर बसतो, मग तिसऱ्याच्या बॉडीवर बसतो, अशा प्रकारे तो सर्वांना इन्फेक्ट करतो, आणि हा इन्फेक्शियस डिसीज म्हणजे डेंग्यू आपल्याला होतो, ठीक आहे. तर हे झाले इन्फेक्शियस डिसीज, इन्फेक्शनमुळे होणारे. काही डिसीज आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे ते इन्फेक्शनमुळे होत नाही, ते हवेमार्फत होणार नाही, ते पाणीमार्फत होणार नाही, ते मॉस्किटोमार्फत होणार नाही. कारण की इन्फेक्शियस डिसीज कसे असतात, हवेमार्फत होतात, पाण्यामार्फत होतात, मॉस्किटोमार्फत होतात, अजून छोटे काही किडे असेल तर त्यांच्या मार्फत होतात. ते सर्व झाले इन्फेक्शियस डिसीज. आता नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जे हवेमार्फत होत नाही, पाण्यामार्फत होत नाही, मॉस्किटोमार्फत होत नाही, त्यांचं रिझन वेगळं असते. फॉर एक्झाम्पल डायबिटीज हा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे, म्हणजे एकाला मला जर डायबिटीज झाला मग तुम्हाला होईलच असं जरुरी नाही आहे, ठीक आहे. डायबिटीज झाला, हार्ट डिसीज झाले, हे डिसीज होतात बॉडीच्या इंटरनल पार्टमुळे. बॉडीच्या आतमध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला डायबिटीज वगैरे हा डिसीज होईल. जसं बघा, डायबिटीज डिसीजचे हे काही डायग्राम दिलेले आहे. हाताचा नमुना, ब्लडचा नमुना घेताना तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तर डायबिटीज झालं तर असा ब्लड चेक केला जातो, ही मशीनचा यूज केल्या जाते, या मशीनचा यूज करून अशा प्रकारे ब्लड घेतल्या जाते आणि चेक केल्या जाते की तुम्हाला डायबिटीज झाली आहे का, आपण ज्याला शुगर म्हणतो आपल्या भाषेत, तुम्हाला शुगर आहे का, ठीक आहे. तर हा डायबिटीज डिसीज, जनरली हा डिसीज अनुवांशिकतेनं होतो. जर घरी तुमच्या पॅरेंट्सला हा डिसीज असेल तर तुम्हाला हा डिसीज होईल. नंतर झाले हार्ट डिसीज. हार्टचे डिसीज हेही नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे, म्हणजे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तरच तुम्हाला हे हार्टचे डिसीज होईल. हे काही डायग्राम तुम्हाला दिसत आहे ज्यामध्ये हार्ट पेन करत आहे लोकांचं, म्हणजे दुखत आहे, ठीक आहे. तर हार्ट डिसीज पण कसे डिसीज आहे, नॉन इन्फेक्शियस, म्हणजे ते तुमच्या बॉडीच्या आतमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्हाला तो डिसीज होतो, तो एकमेकांपासून होत नाही, ठीक आहे. म्हणजे तो नॉन इन्फेक्शियस, एकमेकांपासून होणारे म्हणजे इन्फेक्शियस डिसीज, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवली आहे, ज्यामध्ये डिसीज दिले होते आणि डिसीजचे टाईप, वेगवेगळे रिझन त्याचे दिलेले आहे, ठीक आहे. आता पुढे आपण जे जाऊ ते इन्फेक्शियस डिसीज डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. किती इन्फेक्शियस डिसीज आहे बघा, त्याचे कारण काय आहे, कशामुळे ते होतात, त्याचे लक्षणं काय आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय दिलेली आहे, हे सर्व आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पुढं इन्फेक्शियस डिसीज झाले, मग नॉन इन्फेक्शियस डिसीज झाले, पुढं डिटेलमध्ये आपण डिसीजबद्दल या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. तर पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू, ठीक आहे. थँक्यू.